नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. रंगपंचमीच्या वादातून घरात घुसून गंभीर मारहाण व तोडफोड केल्याप्रकरणी 5 जणांना जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज बाणदार. इचलकरंजी शहरामध्ये होळी सणादिवशी रंगपंचमी खेळत असताना अंगावर रंग उडवल्याच्या कारणावरून फिर्यादी सत्यदेव मिश्रा व त्यांची पत्नी तसेच मुलाला त्यांच्या राहत्या घरात घुसून दगडाने व लाकडी काठीने गंभीर मारहाण करून घरातील साहित्याची नासधूस करून फिर्यादीचे वाहनाची मोडतोड केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाणे येथे एकूण 5 संशयित आरोपी शाहबाज उर्फ सोहिल मुक्केरी, कय्यूम मुल्ला, समीर मुल्ला, राजदीप सणगर व अमन शेख या 5 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 189(2), 190, 191(2), 115(2), 351(2), 352(2), 324(4), 333 या 8 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सदर कामी आरोपींचे वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांनी न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपींचे वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. सदर कामी ॲडव्होकेट रियाज बाणदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जईद मुल्ला, अजीज नदाफ, साहिल शेख व परवेज मुजावर यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले.